दक्षूला मी अंघोळ घालून झोपी लावल्याच्या नंतर तो उठेपर्यंत मी त्याची जेवणाची तयारी करत असते, कारण त्याला उठल्यावरती खूप जास्त भूक लागते आणि त्याला जर फीड केलं ना मग तो अजिबात बाकीचं काही खात नाही. पण तो आज एकदम थोडा वेळ झोपला, मग त्याला रेडी केलं आणि त्याला घेऊन मला आज त्याच्यासाठी जेवण बनवायचं होतं. तर आज मी त्याच्यासाठी बनवणार होते बीटरूटचा हलवा. नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि हा आहे माझा मुलगा दक्ष. तर बऱ्याचदा ना मला एक कमेंट येते की तुझे बेबीला नवनवीन रोज बनवते तर बेबी सगळं फिनिश करतं का? तर कधी कधी तो सगळ्या गोष्टी फिनिश करतो, कधी कधी थोडंसंच खातो, पण तरी सुद्धा ना माझे प्रयत्न असतात की मी त्याला रोज नवनवीन काहीतरी बनवावं. तर इथे बीटचे वरचे साल काढून अर्धे बीट छान असं कट करून ते बॉईल करायला ठेवलं. आता ते बॉईल होते तोपर्यंत म्हटलं चला आमच्या सुद्धा भाजीची तयारी करून घेऊ. आज सिंपलच असा मसाले भात बनवायचा होता. जेव्हा मी काहीतरी किचन मध्ये काम करत असते ना आणि एकदमच घर शांत दिसतं तेव्हा ह्या दोघांची काहीतरी कुटाने चालू असतात, म्हणून माझं सारखं तिकडे पण लक्ष असतं आणि इकडे कामही चालू असतात. आता माझी इथे मसाले भाताची सगळी तयारी करून झाली तोपर्यंत बीट सुद्धा मस्त बॉईल झाले होते. असे छान शिजले की ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे. आता बॉईल करताना जे पाणी उरलं होतं ना तर तेच वाटण बनवताना टाकून घ्यायचं, म्हणजे न्यूट्रिशन वाया जात नाही. तर इथे ना 2 चमचे मी तुपामध्ये रवा छान असा भाजून घेतला. त्यामध्ये जी बीटरूटची प्युरी बनवली होती ती ऍड केली, छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं आणि लगेचच आपला हलवा रेडी होतो. माझ्या दक्षूला खूप आवडला होता, त्याने सगळा फिनिश केला होता. तुम्ही सुद्धा तुमच्या बेबीसाठी नक्की ट्राय करा. त्यानंतर ना त्याला खाऊ घातला आणि लगेचच मी इथे भाज्याला फोडणी द्यायला घेतली. तर मस्त इथे सगळी फोडणी देऊन घेतली होती आणि तांदूळ, मूग डाळ आणि थोडीशी मी तूर डाळ ऍड करत असते भात बनवताना, त्याने सुद्धा ना खूप छान टेस्ट लागते. मस्त भात बनवून रेडी झाला. चला मग आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.